त्यांनी आधी आमचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे पळवले, आता भाजपचा बाप म्हणजे मोदी पळवले. संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही अशी शिवसेना प्रमुख म्हणायचे, ते काँग्रेस बरोबर गेले. म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा, तो शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारने कंबडात लाथ घातली. राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीर पर्यंत गेले. म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे. देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो, त्याच्या अतिरेकाला गाडतो, त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. काँग्रेसने सुद्धा केलेली आहे, शरद पवार साहेबांनी केलेले. मग काय त्यांनी त्यांचा बाप बदलला? परंतु यांना बिनडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय, म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही. परंतु आम्हाला गर्व आहे, आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेलं आम्हीही करू. म्हणून यांच्या बोलण्याने काही राजकारणात फरक पडत नाही, परंतु बाप बदलायची सवय त्यांना आहे. तर पहलगाममध्ये हल्ला झाला पर्यटकावर, त्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीला उपाटाचं कोणी गेलं नाही. नंतर आता एअर स्ट्राईक झाला, त्यानंतर आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक होती. आम्ही कारवाईची वाट बघत होतो, आता बैठकीत सहभागी. असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.